तुर्कीमध्ये पुरानं अक्षरशः होत्याचं नव्हतं केलंय। तुर्कीच्या अंकारा शहरामध्ये तर ज्यांच्या गाड्या होत्या त्या सगळ्या वाहून गेलेल्या आहेत। तर पावसाचा जोर एवढा होता की महापालिका अतिक्रमणाची कारवाई जशी करते तसा पाऊसच एका इमारतीमध्ये शिरला आणि त्या इमारतीमधलं सगळं सामान बाहेर काढावं लागलंय। पाहूयात तुर्कीमधल्या पावसाचा हा धिंगाणा। निसर्ग काय करू शकतो, निसर्गाची ताकद पाहायची असेल तर ही दृश्य पहा। ही दृश्य आहेत तुर्कीमधल्या अंकारा शहरातली। तुफान पाऊस, महाकाय पूर आणि प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी शहराची पार वाट लावली आहे। रस्ते नाहीतच त्यांच्या नद्या झाल्यात। रस्त्यावर उभ्या असलेल्या इमारतीच्या पार्किंग मधल्या गाड्या अत्यंत वेगाने पाण्यात वाहून जात आहेत। पाण्याचा जोर एवढा आहे की गाड्या कशाही अस्ताव्यस्तपणे पसरतायत। गाड्या कशाही वाहून चालल्यात। अनेक गाड्यांमध्ये पाणी शिरलंय। गाड्या रस्त्यांवरच अडकूनही पडल्यात। गाड्या अशा वाहून गेल्या आहेत की कोणी गाडी शोधायला गेलं तर ती गाडी सापडणारही नाही, किंवा सापडलीच तर ती कित्येक किलोमीटर दूर असेल। एवढ्या साचलेल्या पाण्यातूनही काही बस आणि वाहनं मार्ग काढतायत। एकीकडे गाड्यांची ही अवस्था असताना दुसरीकडे इमारतींमधलं सामानही या पुराच्या पाण्याबरोबर वाहून चाललंय। एका इमारतीत पावसाचं पाणी घुसलंय। पाण्याचा वेग एवढा होता की इमारतीतलं सामानच पुराच्या पाण्यानं बाहेर आलं आणि पुराच्या पाण्याबरोबर ते सगळं सामान वाहत गेलं। इमारतींमधलं सामान पाण्यात तरंगताना दिसतंय। तसं पाहायला गेलं तर तुर्कीला हे चित्र काही नवीन नाही, कारण तुर्कीमध्ये वारंवार पूर येतात। नदीकाठच्या शहरांमध्ये सतत पुराचा फटका बसतो। यंदाच्या जुलै महिन्यात तुर्कीच्या इस्तंबूल आणि अंकारामध्ये वादळ आणि मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला। जगात सध्या सगळीकडेच थोड्या काळात जास्त पाऊस पडतोय। हवामान बदलामुळे हे घडतंय। हवामान बदल, वेगानं होणारं शहरीकरण आणि पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग बंद झाल्यामुळे तुर्कीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर येत असल्याचं तज्ञ सांगतात। पूर शहर बुडवत नाही, तर पूरग्रस्त भागात शहरं बांधली जात आहेत। काँक्रीट आणि डांबर वापरून नवे रस्ते बांधले जातात। हे रस्ते पावसाचं पाणी शोषून घेऊ शकत नाही, त्यामुळे पाणी साचून राहतं आणि पूर येतो। जगभरातल्या सगळ्या पुरांचा अभ्यास केला तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे माणसाचा निष्काळजीपणाच। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।